अर्थसंकल्पातील योजनांची माहिती देण्यासाठी अजित पवारांकडून एक व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे। शिंदे आणि दादांमध्ये श्रेयवादाची लढाई आहे असं शशिकांत शिंदे यांचं म्हणणं आहे। विकासाचा वादा अजितदादा आणि अनाथांचा नाद एकनाथ असं सुरू असल्याचं शिंदेंचं म्हणणं आहे। तर योजनांचं श्रेय हे महायुतीमधल्या सर्व नेत्यांचं आहे असं संजय गायकवाड यांनी म्हटलंय। गेल्या 3-4 दिवसाने अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर ज्या पद्धतीने प्रसिद्धी व्हायला लागलेली आहे शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्याकडून, त्याला कुठेतरी अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गट कमी पडतोय असं दिसल्यानंतर नाईलाजाने स्वतः दादांना त्या ठिकाणी अर्थमंत्री म्हणून त्या ठिकाणी व्हिडिओ जाहीर करावा लागलाय। खरं म्हणतं तर हे श्रेयवादाची लढाई आहे। आपली घसरलेली लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करायचा हा अर्थसंकल्पातला प्रयोग आहे। आता श्रेयवादाची लढाई तिन्ही पक्षाची सत्तेत बसलेल्या आता चालू झालेली आहे असा त्याचा अर्थ। आणि त्यामुळे त्यांचे अंतर्गत सर्वे हे 50-60 जागांपेक्षा जास्त दाखवत नसतील तर म्हणूनच या अतिशय टोकाच्या अशा योजना करण्याचा प्रयत्न या लोकांनी केलेला आहे। यांच्याबरोबर जे आहे तेच त्यांच्यावर टीका करतायत। जवळपास बघा 2003-4 सालापासून जी अजितदादांच्यावर टीका करतायत, आता अजितदादा काही कारणामुळे अडचणीमुळे त्यांच्या बाजूला जाऊन बसलेले आहेत। मुख्यमंत्री लाडकी योजना जाहीर झालेली आहे, ती मुख्यमंत्री मोदयांच्या नावाने आहे आणि ती जाहीर केली ते अर्थमंत्री अजितदादा यांनी। आणि याच्यामध्ये महायुतीच्या सरकारने हे सगळं योजना ही ठरवून केलेली आहे। त्याच्यामुळे क्रेडिट हे महायुती सरकारचं आहे, महायुतीतल्या सगळ्या नेत्यांचं आहे। त्याच्यात दादा पण आले, देवेंद्रजी आले आणि आपले एकनाथ शिंदे पण आले।